आनंदी या नव्या मालिकेच्या आजच्या 13 एप्रिलच्या जबरदस्त भागात आपण बघूयात की चंदनचं शलाकासोबतचं बोलणं आनंदीने ऐकलेलं असतं आणि चंदन शलाकाला डिझाईन चोरी करून देऊन युगंधरसोबत खूप मोठा फ्रॉड करतोय ते आनंदीच्या लक्षात येतं. पण चंदन आनंदीला नेमकं बघतो आणि आनंदी युगंधरपर्यंत पोहोचू नये म्हणूनच तो एक सापळा रचतो तिच्या विरोधात. एका रिक्षावाल्याला पैसे चारून आनंदीला एका सुमसान ठिकाणी सोडायला सांगतो. आनंदी कसंबसं तरी स्वतःची हिंमत बनते, पण तिच्या मदतीला धावून जातो तो म्हणजे वरुण. आनंदी स्वतः त्या 3 गुंडांसोबत लढून स्वतःचा जीव वाचवते खरे, पण रिक्षावाल्यासोबतचं चंदनचं बोलणं नेमकं वरुण ऐकतो. त्या रिक्षावाल्याची कुत्र्यासारखी धुलाई करतो आणि आनंदीकडे धाव घेतो. आता आनंदी त्या गुंडांच्या तावडीतून सुटते, पण जेव्हा ती समोर रस्त्यावर गाडीला धडकणार नेमकं वरुण येऊन तिचा जीव वाचवतो. सुखरूप तिला घरी पोहोचवतो. घरी आल्यानंतर आनंदी सगळा प्रकार आबांच्या कानावर घालते. आबांना घेऊन ती वेळेत फॅक्टरीत पोहोचते. वेळीच दोघेही चंदन युगंधरसोबत फसवणूक करतोय याचा खुलासा करून शिर्केला सावध करतात. ऐन प्रेझेंटेशनच्या दिवशी शलाका युगंधरची डिझाईन सर्वांसमोर सादर करून युगंधरच्या जखमेवर मीठ चोळते, पण त्याच वेळेस ऐनवेळी जबरदस्त एंट्री घेऊन आनंदी असा काही धमाका करते ना की शलाका पडते तोंडघशी आणि इतकं मोठं कॉन्ट्रॅक्ट आनंदीमुळे मिळतं युगंधरला. पण हे सगळं नक्की घडतंय तरी कसं ते बघूयात. त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत जरूर बघा आणि आनंदी या नव्या मालिकेचे एपिसोड पाहण्यासाठी सबस्क्राईब जरूर. चंदन ज्या वेळेस शलाकाला प्लॅन समजावून सांगत असतो, नेमकं आनंदीने त्यांचा प्लॅन ऐकलेला असतो. चंदन सांगतो की मालक साहेबांचा डिझाईन सगळ्यात आधी तुमच्यापर्यंत पोहोचवतो, म्हणजे काय होईल की ते कॉन्ट्रॅक्ट तुम्हाला मिळेल. कारण जर प्रेझेंटेशन आधी तुम्ही दिलं तर प्रेझेंटेशन द्यायला त्यांना उशीर होईल आणि मग काय ते कॉपी म्हणून तुम्ही त्यांच्यावरती आरोप लावू शकता आणि ते कॉन्ट्रॅक्ट मग फक्त तुमचंच. शलाका इतकी खुश असते जेव्हा चंदन फोन ठेवतो, मागे वळून पाहतो आणि त्याला आनंदी दिसते. आता त्याला इतकं टेन्शन येतं, तुझ्या आईला हिने माझा प्लॅन ऐकला की काय. आता या आनंदीचा वेळीच बंदोबस्त करावा लागेल, नाहीतर माझी वाट लावल ही. इकडे आनंदीसुद्धा खूपच घाबरलेली असते. चंदन दादा मालक साहेबांची फसवणूक करतायत, मला आता लवकरात लवकर आबांना ते सांगावं लागेल. पण ती विचार करते की नाही डायरेक्ट फॅक्टरीत जाऊन आरतीताईलाच सांगते सगळं आणि ती झपाझप पावलं टाकीत रस्त्याकडे जाते. त्यानंतर एक रिक्षा येते. आनंदी ती रिक्षा थांबवते आणि त्या रिक्षात बसते. रिक्षावाल्याला ती विचारते की तुम्ही मला मालक साहेबांच्या फॅक्टरीत पोहोचवचाल का. तेव्हा तो म्हणतो की हो, पण प्रेक्षकांनो तो चंदनचा माणूस असतो. आनंदी जशी रिक्षात बसते तसं तो चंदनला इशारा करतो, जा जा पळ आनंदी, फॅक्टरीकडे जा, माझी कंप्लेंट कर, पण तू फॅक्टरीत पोहोचील तर नवा. आणि चंदन विकृत हसायला लागतो. इकडे ते रिक्षावाल्याला आनंदी रिक्षा फास्ट घ्यायला सांगते. तो रिक्षावाला आनंदीला विचारतो की पण मॅडम नेतो, पण मला एक सांगा, एवढ्या आड रात्रीची तुम्ही फॅक्टरीला चाललात कशापायी, जरा सांगचाल काय. आनंदी घाबरलेली असते. रिक्षावाल्यावरती आंधळा विश्वास टाकून ती सांगते की काय सांगू दादा, मी जर वेळेत नाही पोहोचले तर फॅक्टरीचं लई मोठं नुकसान होईल. आनंदीला थोडासा संशय येतो. रिक्षावाल्याला ती चौकशी करते की दादा तुम्ही बरोबर न्यायलात ना मला. तो विचारतो की का गं पोरी. आनंदी विचारते की ते पेट्रोल सांडल्याचा वास यायलाय. तो म्हणतो की वा पोरी, नाक तर भारी आहे एकदम तुझं. ते सांडलंय थोडंसं पेट्रोल, रिक्षा उद्या गॅरेजमध्ये घेऊन जायची आहे ना. आनंदी म्हणते की ठीक आहे. आता काही वेळानंतर तो एका वेगळ्याच रस्त्याने आनंदीला घेऊन जात असतो, जो रस्ता खडबडीत आहे. आनंदी पुन्हा संशयाने विचारते की दादा फॅक्टरीकडे जायचा रस्ता तर सरळच आहे नवं, मग तुम्ही कुठल्या रस्त्याने घेऊन चाललात. तेव्हा तो रिक्षावाला तिची फसवणूक करतो की नाही गं पोरी, ते हायवेवरती जरा ट्रॅफिक होतं ना, पण तू काळजी करू नको,
मी ना शॉर्टकट घेतलाय, पोचवतो तुला वेळेतच. तेव्हा आनंदी मनातच घाबरते की मला असं का वाटतंय की हा रिक्षावाला मला वेगळ्याच रस्त्याने घेऊन चाललाय. आजूबाजूला गाड्यांचे आवाज बी येत नाहीत आणि माझं काळीज इतकं का धडधडायला लागले. एका सुमसान ठिकाणी तो रिक्षावाला रिक्षा थांबवतो, आनंदीला उतरायला सांगतो. आनंदी घाबरून जाते, कांगरून जाते. रिक्षावाल्याशी वाद घालते की दादा काय बी काय बोलायलात, फॅक्टरीमध्ये मशिनीचे आवाज येतात, तुम्ही कुठं घेऊन आलात मला. रिक्षावाला चिडतो, ए तुला उतर म्हणलेलं कळत नाही का, कशाला उगाच टोकं खातेस माझं. आणि जबरदस्ती तो आनंदीचा हात पकडून तिला खेचतच बाहेर घेऊन जातो. आनंदी त्याच्यावरती भडकते की दादा कुठे आणलंय तुम्ही मला, अन कुणाच्या सांगण्यावरून इथं घेऊन आलात. तेव्हा तो रिक्षावाला तिला ताकीद देतो की पोरी, मला इथं कोण घेऊन आले ना याच्याशी तुझं काहीही घेणं देणं नाही आहे. आतापुरती ना तुझ्यासाठी तुझी हीच फॅक्टरी आहे. आता तू आज इथंच गोल गोल फिरत राहायचा जोपर्यंत तुझे घरचे येऊन तुला घेऊन जात नाही ना तोपर्यंत. आता याच अंधारात बस फिरत. आणि तो रिक्षावाला आता तेथून रिक्षा सुरू करून निघून जायला लागतो. आनंदी बिथरून जाते. ती त्याच्या हातापाया पडते की दादा असं नका न करू. अहो दादा मला काय दिसत नाही हो. एकतर तुम्ही वेगळ्या रस्त्यावरती आणून माझी फसवणूक केली आहेत. दादा माझे आबा मला शोधत असतील, दादा नका ना असं करू. पण तो रिक्षावाला केव्हाचाच निघून गेलेला असतो. आनंदी मनातूनच घाबरते. आता काय करायचं, नेमकं कुठं आणलंय ते बी तिला ठाऊक नाही. आता त्या जागेचा ती अंदाज घेत असते, पण नेमकं कुठं सोडलंय तिला तेच कळत नसतं तिला. आता काय करू, आरतीताई आबा कुणी हाय का. मोठ्या मोठ्याने जीवाच्या आकांताने आनंदी हाका मारायला लागते. आणि इकडे तिकडे फिरता फिरता अचानक तिला ठेस लागते आणि ती खाली धडपडते पडते. तिकडे आबांच्या जीवाला घोर लागून राहतो. गेली कुठं ही पोरगी, आताच तर घरात होती, पण गेली ती गेली, फोन बी नाही घेऊन गेली. आता कुठं म्हणून शोधायचं मी हिला. त्यांची चांगलीच घाबरगुंडी उडालेली असते. त्याच्यापेक्षाही जास्त घाबरते ती म्हणजे आनंदी. इकडे तिकडे मदत मागत ती हाका मारत फिरत असते. आता 3 साले मवाले दारू ढोसून शेकोटी करून बसलेले असतात. तिनेही चोरचा कोणाचं तरी पाकिट मारलेलं असतं आणि त्याचाच आनंद साजरा करत बसलेले असतात. अचानक आनंदीचा आवाज त्यांच्या कानावर काय पडतो. त्यांची पार पळताभुई थोडीच होते की. ते विचार करतात की पोलीस तर आले नसतील ना. पण जेव्हा ते दुरून पाहतात ना तर त्यांना एक मुलगी दिसते. ते तिघेही उठून येतात. आनंदीला येऊन आता ते ओरडतात, जा विचारतात, ए कोण आहेस तू, इथं कशाला आली. त्यांचा तो आवाज, भासाडा आवाज ऐकूनच आनंदी आणखीनच कांगरून जाते. इकडे वरून रिक्षाची वाट पाहत थांबलेला असतो. आनंदीला सुमसान ठिकाणी सोडणारा तो नीच रिक्षावालाच त्याला भेटतो. आता तो गल्लीचं नाव सांगतो. तो रिक्षावाला म्हणतो की साहेब रात्रीचे जास्तीचे पैसे होतील ना. वरूनला तर काहीच हरकत नसते. म्हणजे आता वरून स्वतःच आनंदीचा जीव वाचवणारा म्हणावं लागेल. इकडे आनंदी त्यांच्यापुढे भीक मागत असते की दादा हे बघा मी इथं चुकून आले, मला ना दिसत बी नाही हो. तेव्हा ते गुंड आनंदीला घाबरवून टाकतात, तिला धमकवतात, ए गप्प बस, तुझ्याकडे जे काही असेल ना गळ्यातलं कानातलं सोनं पैसे ते सगळं देऊन टाक. आनंदी सांगते की दादा माझ्याकडे काय बी नाही हो, मी इथं चुकून आले. पण ते नीच दारूच्या नशेत असतात ना त्यामुळे आनंदीला ते पकडतात. आनंदी आता एका गुंडाच्या जोरात थोबाडीत लगावते आणि पटकन धावत सुटते. पण तिला दिसत नाही ना, तोच खरा प्रॉब्लेम. ती एका ठिकाणी जाऊन ठेचकाळते आणि खाली पडते. आता ते तिन्ही मावाली साले पुन्हा आनंदीला घेरतात. आता कुठं पळशील ग. पण इकडे एका चंदनच्या मूर्खपणामुळे वरून सावध होतो आनंदीच्या बाबतीत. आता तो कसं बघा, रिक्षावाला वरूनला घेऊन जात असताना चंदनचा त्याला कॉल येतो. तेव्हा चंदन विचारतो की का रे धोंड्या, पोचवलीच का त्या पोरीला सांगितल्या ठिकाणी. तो म्हणतो की वय साहेब, त्या आंधळीला असा सुनसान खंडरमध्ये फेकून आलो आहे ना की कोण बी तिकडे पोहोचणार नाही. वरून त्याचं बोलणं ऐकतो. आता चंदन त्याचं कौतुक करतो की वार माझ्या पाठ्या, आता बस म्हणावं एकीकडेच पोंबलत, आता बस म्हणावं तिथंच गोल गोल फिरत. पण तिला तुझ्यावरती संशय नाही ना आला.
तेव्हा तो सांगतो की अहो, पहिल्यांदा तिला संशय आला होता. मी जसा रस्ता बदलला मला प्रश्न विचारत होती, दादा पेट्रोलचा वास येतोय म्हणे. पण मी त्या खंडरमध्ये तिला सोडलं. साहेब ती तर रिक्षातून पण उतरत नव्हती. चंदन विचारतो की काय? मग काय केलंस? अहो साहेब, धरलं खेचलं खाली आणि दिलं की फेकून तिथंच. अशा ठिकाणी सोडून आलोय ना की त्या आंधळीला परत यायला 7 जन्म लागतील बरं का. आता तो फोन ठेवून देतो. पण वरून सावध होतो हा. वरून विचार करतो की अंध मुलगी, खंडर, कुणाबद्दल बोलतोय हा नेमका? काहीतरी गडबड आहे. पेट्रोलचा वास येतोय आणि त्याला कळून चुकतं की आनंदीकडेच वासाचं स्ट्रॉंग सेन्स आहे. म्हणजे आनंदीला याने संकटात टाकले. इकडे आता ते गुंड जेव्हा आनंदीवरती झडप घालण्याच्या तयारीत असतात ना, तेव्हा आनंदी आजूबाजूला चाचपडते आणि तिला एक मोठासा दगड सापडतो. आनंदी आता त्यांच्यासोबत भिडते, नडते सुद्धा. त्यांना धमकावते की दूर व्हा नाही तर मारे ना. तेव्हा ते तिच्यावरती फिदी फिदी हसत सुटतात. आंधळी आई, हिला काय कळणार आहे, चल मार, मार ना मार. पण आनंदी कान टवकारून चांगली ऐकू शकते. ही गोष्ट या मूर्खांना थोडीच लक्षात येणार आहे. आता जेव्हा तो एक गुंड आनंदीवरती झडप घालायला येतो ना, आनंदी डोक्यात दगड घालून त्याचं डोकंच फोडते की. आता मात्र ते घाबरतात, त्यांची पळताभुई होते. अचानक वृक्षाचा आवाज येतो आणि ते तेथून सटकतात. आनंदीला आता स्वतःसाठी स्वतः खंबीर उभं राहावं लागतं. अचानक तिला पेट्रोलचा वास येतो आणि मग ती विचार करते की पेट्रोलचा वास इकडनंच येत आहे, म्हणजे मला या रस्त्याने गेलं तर मेन रस्ता सापडू शकतोय. आनंदी पटापट पावलं मोजत त्या दिशेने वळते सुद्धा. तिकडे वरून रिक्षावाल्याला रिक्षा थांबवायला सांगतो. रिक्षावाला विचारतो की का हो साहेब, अहो तुम्ही सांगितलेली गल्ली तर अजून आली बी नाही. तेव्हा तो म्हणतो की तुला सांगितलेलं कळत नाही का, रिक्षा थांबव पटकन. रिक्षावाला रिक्षा थांबवतो. वरून त्याला खाली उतरायला सांगतो आणि तो विचारतो की कुठल्या मुलीबद्दल बोलत होता तो. रिक्षावाला म्हणतो, धमकावतो, ओ साहेब, कशाला उगाचच आमच्या भानगडीत पडताय, आलेल्या वाटेने जा ना तुम्ही निघून मोक्कार. वरून विचारतो की तू ज्या मुलीला एखाद्या निर्जन ठिकाणी सोडून आलायस ना, ती मुलगी आनंदी आहे. सांग पटकन बऱ्या बोलाने की तू कुठे सोडलंयस तिला. तेव्हा तो रिक्षावाला माच दाखवतो. वरूनला धमकावतो, कॉलर पकडतो त्याचे. ओ साहेब, तुम्हाला सांगितलं ना, तुमचं काम बघा की. काय संबंध आहे तुमचा तिच्याशी? आणि वय तीच पोरगी आहे, काय करचाल तुम्ही? लय माच दाखवत होती ना व. आता बस म्हणावं बोंबलं तिथंच. चांगलाच माच जिरला. आता वरूनच्या डोक्यात तिडीक जाते. वरून असा काही त्याला धोपटवतो, चांगलीच कुत्र्यासारखी धुलाई करतो त्या रिक्षावाल्याची. आता तो रिक्षावाला वरूनला मूर्खात काढतो. तो म्हणतो की साहेब सोडा, सांगतो तुम्हासने लगेच. आता वरून त्याच्यावरती विश्वास टाकतो आणि तो रिक्षावाला वरूनला जोराची पेकाटात लाथ घालून त्याला जोरात ढकलून देतो आणि रिक्षा घेऊन तेथून पसार होतो. वरून शेवटी त्याला पकडूच शकत नाही, पण त्याला आनंदीची काळजी वाटते. तो विचार करतो की हा रिक्षावाला इकडून आलाय म्हणजे आनंदी तिकडे असेल आणि आनंदीला वाचवण्यासाठी तो धावतच जातो. आनंदी रस्त्याचा अंदाज घेत घेत कशीबशी अर्ध्या रस्त्यापर्यंत पोहोचते. पण हायवेवरून एक फास्ट गाडी आलेली असते. आनंदी आता त्या गाडीला नेमकी जाऊन धडकणार त्यातच वरून वेळेवरती पोहोचतो आणि देवकृपेने वरूनमुळे आनंदीचा जीव वाचतो. तो त्या गाडीसमोरून तिला जोराची खेचतो. आनंदी घाबरून जाते. वरूनचा स्पर्श तिच्या लक्षात येत नाही. ती विचारते की कोण आहे. वरून तिला शांत करतो की आनंदी प्लीज शांत हो, मी वरून आहे. आता कुठे आनंदीच्या जीवात जीव येतो. आनंदी त्याच्याकडे मदत मागते. वरून काय बी करण मला घरी सोड, मला आरतीताईकडे आभाकडे जायचं आहे. तेव्हा वरून विचारतो की हो अगं, पण तू एकटी इथे काळोख्या रस्त्यावरती काय करतेस, तुझ्यासोबत पण कोणी नाही आहे. तेव्हा आनंदी सांगते की चंदनदादाने मालक साहेबांच्या फॅक्टरीत लय मोठा धोका केला आहे, लय मोठं नुकसान होऊ शकतं. तुम्हाला पटकन आरतीताई आणि आबांकडे घेऊन जा, मला त्यांना सगळं सांगायचं आहे. खरं तर आनंदीच्या मनात भीतीचं वारं पसरतं. ती म्हणते की माझे केस, माझे कपडे, अशा अवस्थेत मी नाही आबासमोर जाऊ शकत आणि गेले तर ते 1000 प्रश्न विचारतील. वरून आता तिचं कपड्यांना लागलेली धूळ वगैरे झटकतो. आनंदीचे विस्कटलेले केस ठीकठाक करतो
तिची समजूत घालतो, तिला धीर देतो की आनंदी घाबरून जाऊ नकोस, काही होणार नाही आहे. तेव्हा आनंदी म्हणते की नाही, जर आबांना जर कळलं की माझ्यासोबत आज काय झालं होतं तर ते मला पुन्हा कधीच घराबाहेर पाठवणार नाहीत. तेव्हा वरुण म्हणतो की ठीक आहे, ठीक आहे, आपण इथे कुठे रिक्षा आहे का बघू आणि पटकन घरी जाऊ. आनंदीचा तो हात पकडतो, रिक्षा शोधतो. काही वेळात आनंदीला घेऊन वरून एके ठिकाणी येतो, पण घराच्या काही दूरवर अंतरावरच आनंदी रिक्षा थांबवते आणि रिक्षातून उतरते. वरून तिला विचारतो की काय झालं आनंदी, रिक्षा का थांबवली असे ते. तेव्हा आनंदी घाबरलेली असते. वरूणला ती सांगते की नाही, रिक्षाचा आवाज ऐकला तर आबा 1000 प्रश्न विचारतील, त्यांना मी अजून टेन्शन नाही देऊ शकत. वरूणचे मनापासून आभार मानते की वरुण, थँक्यू, तू खरंच आज देवासारखा धावून आला माझ्यासाठी. तू जर आला नसतास तर काय झालं असतं. खरं तर आज तू फक्त माझाच जीव नाही, आबाचा, आरतीताईचा, आरचूचा पण जीव वाचवलायत. आता आनंदीला वरून दिलासा देतो की तू घाबरू नकोस, तू ठीक आहेस. आणि आनंदी त्याचा निरोप घेते. वरूणला इतकं कौतुक वाटत असतं ना आनंदीचं. खरंच अशा सिच्युएशनमध्ये तू स्वतःचा विचार न करता दुसऱ्यांचा विचार करतेस, हे फक्त तूच करू शकतेस आनंदी. त्याच्या डोळ्यात अश्रू दाटून येतात तिच्यासाठी. इकडे आनंदी धावतच आपल्या घरी येते आणि पटापट फोन शोधते. आबा तिला विचारतात की अगं हळूहळू जरा, काय चाललंय नक्की, कुठे होतीस तू. तेव्हा आनंदी आरतीशी कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न करते. आनंदी सांगते की आबा, आरतीताईला लवकरात लवकर फोन करावा लागेल, म्हणजे ती मालक साहेबांपर्यंत ही गोष्ट पोहोचवेल. आबा विचारतात की अगं पण कोणची गोष्ट आहे ती, आम्हाला पण कळू देत की. आरची येते आणि वैतागते की दिदे काय तिचा सांग ना पटकन. तेव्हा आनंदी म्हणते की आरतीताईने तिच्या मैत्रिणीचा नंबर इथे सेव्ह केला होता. ए आरचे, ते शोधून दे ना पटकन, फॅक्टरी का काहीतरी म्हणून सेव्ह केला आहे बघ. आरचे आता पटकन नंबर शोधून देते आणि आनंदी कॉन्टॅक्ट करते. पण आता तो फोन जो आहे मैत्रिणीचा, आरती तर काही फोन उचलत नाही ना तिची मैत्रीण. मग नक्की काय घडलं होतं. चंदन गुपचूप शलाकाची मदत करून युगंधरची कशी फसवणूक करतोय, त्याची कंपनी तो धोक्यात टाकतोय, घडला सगळा प्रकार ती आबांच्या कानावर घालते. आता तर आबासुद्धा हादरून जातात. काय, मालक साहेबांसोबत इतका मोठा दगाफटका. पण आनंदी म्हणते की चला आपण आत्ताच्या आत्ता फॅक्टरीत जाऊ आणि मालक साहेबांनी सगळं काही सांगू. तेव्हा आबा विचारतात की पण तू जे ऐकलं ते सगळं खरं आहे ना. तेव्हा आनंदी आरचीला पटकन डबा घेऊन यायला सांगते आणि आबांना त्यांचा कोट घालते. आबा, माझ्यावरती विश्वास ठेवा. आबांचा हात पकडून आनंदी आता फॅक्टरीच्या दिशेने यायला निघते. युगंधर अजूनही फॅक्टरीतच असतो. शिर्के त्याला घरी जायला सांगतो. तेव्हा युगंधर म्हणतो की जोपर्यंत ती फाईल माझ्या डोक्यात फिट्ट बसत नाही ना, तोपर्यंत मी काय फॅक्टरीतून जात नसतो. शिर्के समजूत घालतो की मालक साहेब, अहो उद्या खूप महत्त्वाचं प्रेझेंटेशन आहे, तिथे तुम्ही फ्रेश दिसणं आणि तुमचं डोकं शांत राहणं जास्त महत्त्वाचं आहे. आता त्याचं बोलणं युगंधरला पटतं. युगंधर शिर्केला सांगतो की शिर्के, वाऱ्याची झुळूक जरी उलट्या दिशेने वाहिली ना तर पहिला फोन मला आला पाहिजे. पोहोचलं. तेव्हा शिर्के म्हणतो की पोहोचलं साहेब, आणि युगंधर घराकडे जायला निघतो. आबांना घेऊन आनंदी फॅक्टरीत पोहोचते खरी, पण त्यांना यायला थोडा उशीर होतो, कारण त्यांच्या समोरूनच युगंधर गाडीत बसून निघून जातो. पण दोघेही जाऊन फॅक्टरीत शिर्केंची भेट घेतात. आनंदीला पाहून शिर्के आबांनाच विचारतो की आबा, अहो इतक्या रातचा आनंदीला कशाला घेऊन आलात. तेव्हा आजूबाजूच्या बायका म्हणतात, काय शिर्के साहेब, अहो हातात डबा आहे म्हणजे आरतीसाठी जेवण घेऊन आले असतील ना. तेव्हा आरती म्हणते की काय नाही, साबुदाण्याचे खिचडे खाऊ की सगळे मिळून. आनंदीकडून ती डबा घेते आणि आता आबा सगळ्या फॅक्टरीसमोर खूप मोठा धमाका करतात की शिर्के साहेब, एक लई महत्त्वाची गोष्ट सांगायला आलो आहे. उद्याच्या प्रेझेंटेशनचं डिझाईन शलाका मॅडमनी चोरलं आहे. ऐकूनच आता त्याचे धाबे दणाणतात. प्रेक्षकांनो, इथे जरी भाग संपत असला ना तर सगळ्यात मोठा धमाका आता स्वतः आनंदी करणार आहे. कारण आता प्रेझेंटेशनची वेळ झालेली असते आणि शलाकाने युगंधरच्या समोर
त्याच्या नाकावर टिचून त्याच्याच ब्रँडचं प्रेझेंटेशन केलेलं असतं. त्या डिझाईनचा आता त्याच्या तळपायाच्या मस्तकात जाते आणि मुद्दामच शलाका कॉन्ट्रॅक्टरसमोर म्हणते की हे प्रेझेंटेशन, हे जे डिझाईन आहे, आज मी माझ्या भाऊजींना डेडिकेट करते. तेव्हा युगंधर भलतंच भडकतो. त्याचा सगळे राग, त्याची सगळी भडास नेमकी तिथेच निघते. मुद्दामच त्याच्या जखमेवर मीठ चोळत शलाका विचारते की भाऊजी, कसा वाटला शलाकाचा धमाका? तेव्हा युगंधर तिच्यावरती चवताळतो की कॉपी केलेस तू माझं प्रेझेंटेशन, माझं हे डिझाईन सगळं चोरलेस तू आणि इथे येऊन माझ्याच समोर ते दाखवते. रागात तो निघून जाणार असतो, पण शिर्के हातापाया पडून युगंधरला थांबवून ठेवतो. आणि मग काय, असा चुटकीसरची चमत्कार घडवते आनंदी. कारण प्रेझेंटेशन ती स्वतः सादर करते आणि कॉन्ट्रॅक्टरला ते इतकं आवडलेलं असतं. म्हणजे अर्थात पुन्हा शलाका तोंड कशी पडणार आणि सगळीकडे डंका युगंधरच्याच कंपनीचा वाजणार. आणि याचं क्रेडिट कोणाला जातं? आनंदीला. पण आनंदी इतका मोठा बॉम्ब नक्की फोडते तरी कशी? आणि आनंदीने मिळवून दिलेल्या या खूप मोठ्या डीलमुळे युगंधर काय निर्णय घेईल पाहणं तितकंच मनोरंजक ठरेल.